नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या पॉइंटवरची एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेणार आहे। मग आता याच्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे। ओके, मग आता आपण याच्यावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती जी काय कन्सेप्ट आहे, जी काय थिअरी आहे, तो थिअरी पार्ट आपण प्रीवियस लेक्चर्समध्ये कव्हर केलेला आहे। ज्यांनी तो पॉइंट पाहिला नसेल किंवा ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर वरती आय बटन वरती सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल। तो व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्या, म्हणजे त्याच्यावरची एक्झाम्पल्स जी काय आपण आज घेऊ ती तुम्हाला सोपी जाते। ठीक आहे, मग आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय होता, तर स्मॉल जी is equal to gm upon r square। सो ज्या प्लॅनेटसाठी किंवा ज्या ऑब्जेक्टसाठी आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढतोय, दिस इज इक्वल टू कॅपिटल जी। कॅपिटल जी काय होता सांगा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। आता समजा की हा जी आपण अर्थसाठी सॉल्व्ह करतोय, ठीक आहे, तर या ठिकाणी मास ऑफ अर्थ असेल हे कॅपिटल एम, आणि हा आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ असेल। समजा हा जी तुम्हाला मार्स साठी तयार करायचा आहे, तर कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ मार्स, कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ मार्स। ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। सो सिंपल फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यावरती आज आपल्याला एक्झाम्पल्स पाहायचे आहेत। मग आता याच्यातलं जर पहिलं एक्झाम्पल पाहिलं तर हे बुकमध्ये 10th बुकमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं एक्झाम्पल आहे। ठीक आहे, पहा काय सांगितलंय, इफ अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन अर्थ। बघा, नेहमी मी सांगितलंय तुम्हाला, सायन्समध्ये तुम्ही जर एक्झाम्पल सॉल्व्ह करत असाल तर सगळ्यात सुरुवातीला काय लिहून घ्या, गिवन डाटा लिहून घ्या। काय दिलंय, पर्सनचं वेट दिलंय अर्थवरतीचं। आता वेट आपण डिनोट करतो कॅपिटल डब्ल्यू, अर्थवरचं आहे म्हणून मी याला खालती ई लिहितो। सो वेट ऑन अर्थ किती आहे सांगा, 750 न्यूटन। पुढे काय म्हणलंय, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून। त्याचं आपल्याला मूनवरचं वेट काढायचंय। मग आता टू फाइंड ज्यावेळी आपण लिहू त्या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय, वेट ऑन मून आपल्याला तयार करायचंय। पुढे काय सांगितलंय बघा, गिवन दॅट मून्स मास इज 1/81 ऑफ दॅट ऑफ द अर्थ। मूनचं मास दिलेलं आहे, ठीक आहे। मग मास म्हणल्यानंतर कॅपिटल एम, कुणाचं मास आहे, मूनचं मास। सो मास ऑफ मून इज इक्वल टू काय आहे सांगा, 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ। कसं लिहायचं लक्षात आलं, पहा हे तुम्ही असं आहे तसं सुद्धा ठेवू शकता। जर तुम्हाला हे फ्रॅक्शन मध्ये नको असेल तर हे अपॉन 81 इकडे आले तर काय होतील, इंटू 81 येतील। बरं, असंच ठेवून सोडवलं तरी सुद्धा चालेल। फ्रॅक्शन नको असेल तर अपॉन 81चं इंटू 81। मग हे अपॉन 81चं इंटू 81 केलं तर 1 इंटू मास ऑफ अर्थ, मास ऑफ अर्थ तसंच राहील। अपॉन 81चं इंटू 81 केलं तर 81 इंटू मास ऑफ मून असेल त्या ठिकाणी। सो हा एक आपल्याला महत्वाचा पॉइंट पुढे जाऊन लागणार। सो हा तसाच ठेवूया। अजून पुढे काहीतरी गिवन दिलंय, इट्स रेडियस। कुणाची रेडियस, तर सुरुवातीला मूनचा उल्लेख केलाय म्हणजे मूनचीच रेडियस। सो रेडियस म्हणून कॅपिटल आर, मूनची रेडियस आहे। सो रेडियस ऑफ मून इज इक्वल टू काय आहे सांगा, 1/3.7 दॅट ऑफ म्हणजेच टाइम्स कशाच्या, अर्थच्या, दॅट इज रेडियस ऑफ अर्थ। सिमिलर फ्रॅक्शन मध्ये नसेल ठेवायचं, अपॉन 3.7चं इंटू 3.7 करा। सो रेडियस ऑफ अर्थ कसं, 1 इंटू रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ, अपॉनचं इकडे इंटू झालं तर काय होईल, 3.7 इंटू रेडियस ऑफ मून। आता या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत पुढे जाऊन। ठीक आहे, आता आपल्याला तयार काय करायचंय बघा, वेट तयार करायचंय। मग आता वेट डब्ल्यू, वेटचा फॉर्म्युला काय असतो ते आपण लिहूया। वी नो दॅट, सिंपल फॉर्म्युला आहे, वेट इज इक्वल टू एम जी। मग आता जर आपल्याला जी चा फॉर्म्युला माहिती आहे की जी चा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, जीएम अपॉन आर स्क्वेअर। सो वेटचा फॉर्म्युला नीट बघा, हे मास तसंच इंटू मी ह्या जी चा फॉर्म्युला तिथं पुट आउट करतो। जी चा फॉर्म्युला काय, जीएम अपॉन आर स्क्वेअर। मग देअरफॉर वेटचा फॉर्म्युला असा तयार होईल का, जी एम एम अपॉन
आर स्क्वेअर, बरोबर. मग आता हे वेटचा फॉर्म्युला आहे. मग हे वेट आपल्याला दोन ठिकाणावरचं आहे, एक अर्थवरचं आहे आणि एक मूनवरचं आहे. मग आपण या ठिकाणी वेट ऑन अर्थचा फॉर्म्युला तयार करूया. मग अर्थवरचं वेट तयार करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला याच्यानुसार कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जो की सगळीकडेच कसा राहणार आहे, सेम राहणार आहे. सो कॅपिटल जी साठी काय ई लिहिण्याची गरज नाहीये, तो सेम आहे सगळीकडे. हा कॅपिटल एम, हा कॅपिटल एम कुठून आलेला, जीच्या फॉर्म्युल्यातून. मग जी ज्याच्यासाठीचा तयार करतोय त्याच्यासाठीचा एम घेतला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मास ऑफ अर्थ स्मॉल एम. स्मॉल एम काय डिनोट करतं, तर स्मॉल एम ह्या त्या पर्सनचं काय असणार आहे, त्या पर्सनचं मास असणार आहे. ओके. आणि मास हे सगळ्या ऑल ओव्हर युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट, त्यामुळं मासचं एम सुद्धा तसंच ठेवणार आहे. जे चेंज होतंय त्याच्यासाठी फक्त खालती लिहायचं की अर्थ म्हणून. ओके. रेडियस फॉर अर्थ असणार आहे. सो रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. जसं वेट ऑफ अर्थ तयार केलं अल्सो त्याच पद्धतीनं आपण वेट ऑफ मून तयार करूया. म्हणजे वेट ऑफ मूनचा फॉर्म्युला काय तयार होईल ह्या पद्धतीनं, जी तसाच कॅपिटल एम. सो मास ऑफ मून असेल स्मॉल एम, पर्सनचं मास तसंच डिवायडेड बाय रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, ती नेहमी लक्षात ठेवा. अशा टाईपचे जे काही प्रॉब्लेम्स असतात जिथं तुम्हाला दोन डिफरंट फॉर्म्युलेज मिळतात, त्या ठिकाणी तुम्ही नेहमी काय करत जावा, या दोघांची डिव्हिजन घेत जावा. सो बऱ्यापैकी सिमिलर टर्म्स कॅन्सल होतील आणि राहिलेल्या टर्मच तुम्हाला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता आपण काय करूया, या दोघांचं डिव्हिजन घेऊया. ओके. मग आता डिव्हिजन घेताना मला वेट ऑफ मून काढायचं आहे. सो वेट ऑफ मून मी सुरुवातीला घेतो, याला वेट ऑफ अर्थ न काय करतो, डिवाइड. बघा LHS ला LHS न डिवाइड केलं. मग आता वेट ऑफ मून, वेट ऑफ मून एवढं सगळं काय आहे, वेट ऑफ मून बघा जी मास ऑफ मून इंटू एम डिवायडेड बाय खाली काय सांगा, रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. बघा वेट ऑफ मून वरती घेतलं डिवायडेड बाय खाली काय, वेट ऑफ अर्थ. सो वेट ऑफ अर्थचा फॉर्म्युला काय, जी मास ऑफ अर्थ इंटू स्मॉल एम अपॉन रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. दोन डिव्हिजन साइन आहेत. सो हे डिव्हिजन साइन जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर वरचा न्यूमेरेटर जो काय तो तसाच शिल्लक राहिला की नाही, मास ऑफ मून इंटू एम अपॉन रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. ह्या डिव्हिजनचं जर आपण काय केलं, इंटू केलं, तर मला खालचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा रेसिप्रोकल लिहावा लागेल. मग रेसिप्रोकल लिहिताना रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर वरती जाईल, वरती म्हणजे न्यूमेरेटर मध्ये जाईल आणि हा डिनॉमिनेटरला येईल. सो जी मास ऑफ अर्थ इंटू स्मॉल एम. बघा काय काय कॅन्सल झालं, कॅपिटल जी कॅन्सल, स्मॉल एम कॅन्सल. सो ज्या सिमिलर टर्म होत्या की ज्या की कॉन्स्टंट आहेत ऑल ओव्हर युनिव्हर्स मध्ये, ते कॅन्सल झालं. सो या ठिकाणी वेट ऑफ मून डिवायडेड बाय वेट ऑफ अर्थचा हा फॉर्म्युला मिळाला. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, वेट ऑफ मून तयार करायचं आहे आपल्याला. सो वेट ऑफ मून तसं शिल्लक राहील. वेट ऑन अर्थ, बघा वेट ऑन अर्थ किती दिलं होतं आपल्याला, 750 इक्वल्स टू मास ऑफ मून. बघा मास ऑफ मून आपल्याला माहिती आहे का, सध्या नाही. आपल्याला मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ आपण तयार केले आहे की नाही. सो या दोघांचे फॉर्म्युले आपण तिथं नंतर पुट करणार. सो मास ऑफ मून तसंच राहील खालती, रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर पण तसाच शिल्लक राहील इंटू. आता रेडियस ऑफ अर्थ बघा, रेडियस ऑफ अर्थ किती आहे, 3.7 इंटू रेडियस ऑफ मून. पण या ठिकाणी रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण स्क्वेअर होईल आणि जर याचा स्क्वेअर केला तर या ठिकाणी येईल किती पहा, 3.7 चा स्क्वेअर इंटू बघा याचा स्क्वेअर इंटू याचा स्क्वेअर. सो या ठिकाणी रेडियस ऑफ मूनचा पण काय होईल, स्क्वेअर. बघा रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू होती 3.7 इंटू रेडियस ऑफ मून, पण या ठिकाणी रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर असेल तर मला याचा स्क्वेअर करून इथं लिहिला पाहिजे डिवायडेड बाय. हे कॅन्सल राहिलंय मास ऑफ अर्थ. बघा मास ऑफ अर्थचीच व्हॅल्यू काय, 81 टाइम्स मास ऑफ मून. पुन्हा बघितलं मास ऑफ मून कॅन्सल, रेडियस ऑफ मून स्क्वेअरला रेडियस ऑफ मून स्क्वेअर कॅन्सल. सो वेट ऑन मूनचा फॉर्म्युला काय शिल्लक राहिला नीट बघा, 3.7
चा स्क्वेअर इंटू हे अपॉन 750 इकडे आले तर काय होतील इंटू 750 खालती डिवायडेड बाय किती शिल्लक राहिले 81. सो वेट ऑन मून आपल्याला तयार करायचं असेल तर तुम्हाला 3.7 चा स्क्वेअर करावा लागेल. या स्क्वेअरला 750 न मल्टिप्लाय करा आणि जे काय आन्सर येईल त्याला 81 न तुम्ही काय करा डिवाइड करा. आता हे कॅल्क्युलेशन मी सांगितलंय तुम्ही करून बघा त्याने तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. हे कॅल्क्युलेशन मी करून पाहिलेलं आहे सुरुवातीला आणि मग हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर याचा आन्सर असेल 126.8 न्यूटन. ठीक आहे. आणि आपल्याला तयार सुद्धा काय करायला सांगितलेलं हिज वेट ऑन द मून. सो लास्टला तुम्ही आन्सर काय लिहिचाल देअरफॉर वेट ऑफ अ पर्सन ऑन मून इज 126.8 न्यूटन. सेकंड क्वेश्चन पाहूया. आता सॉल्व्ड एकच क्वेश्चन दिलेला आहे आणि अनसॉल्व्ड मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. आता त्यातला आपण हा पहिला क्वेश्चन पाहणार आहे अनसॉल्व्ड मधला. सिमिलर क्वेश्चन आहे जसा मागचा क्वेश्चन सोडवला सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं सोडवायचा आहे. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी म्हणलेले. ओके. सो या ठिकाणी मी सांगितलं त्या पद्धतीने काय लिहून घ्या तुम्ही गिवन लिहून घ्या. रेडियस ऑफ प्लॅनेट ए म्हणजे आर ए इज हाफ म्हणजे 1/2 इंटू काय रेडियस ऑफ प्लॅनेट बी. मग अशी सांगितलं फ्रॅक्शन मध्ये ठेवायचं नसेल अपॉन 2 चं इंटू 2 करा. सो 1 इंटू रेडियस ऑफ प्लॅनेट बी 1 न मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार नाही अपॉन 2 चं इंटू 2 केलं ट्वाइस ऑफ आर ए. ही व्हॅल्यू आपल्याला नंतर यूज करायची आहे. इफ द मास ऑफ ए इज एम ए. ओके. मास ऑफ एम ए प्लॅनेटचं जे काही मास आहे त्याला त्यांनी एम ए म्हणलेलं आहे. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. प्लॅनेट बी चं मास तयार करायचं आहे आपल्याला सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी. सो व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी इज इक्वल टू हाफ that is again 1/2 into half of its value on A. So A वरची व्हॅल्यू असेल GA. फ्रॅक्शन ठेवायचं नसेल अपॉन 2 चं इंटू 2 करा. सो GA ची व्हॅल्यू तुम्हाला ट्वाइस ऑफ GB मिळेल. हे झालं आपला सेकंड पॉईंट. आता इथं कुठं वेटचा उल्लेख केलेला नाहीये सो आपण वेटच्या फॉर्म्युल्याकडे जाणार नाही पण या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्याचा उल्लेख केलेला आहे. सो आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इथे लिहूया. वी नो दॅट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय GM अपॉन R स्क्वेअर. सो या ठिकाणी आपल्याकडे 2 प्लॅनेट आहेत A प्लॅनेट अँड B प्लॅनेट. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर प्लॅनेट A तयार करूया. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर प्लॅनेट ए काय असेल कॅपिटल G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तसाच मास ऑफ प्लॅनेट ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ प्लॅनेट ए स्क्वेअर. सिमिलरली ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर प्लॅनेट बी काय असेल G तसाच मास ऑफ प्लॅनेट बी अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट बी चा स्क्वेअर. लास्ट एक्झाम्पल मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं अशा 2 व्हॅल्यूज जर तुम्हाला डिफरंट तयार होत असतील तर यांचा काय घ्या रेशो घ्या. मग रेशो घेताना मी काय करतो GB डिवायडेड बाय GA घेतो. बघा मग यानं याला डिवाइड केलं सो GB कोण आहे बघा G मास ऑफ प्लॅनेट बी अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट बी स्क्वेअर डिवायडेड बाय खाली आहे GA. सो GA चा फॉर्म्युला काय तयार केलाय GMA अपॉन RA स्क्वेअर. मग सारखं सेम हे जर डिव्हिजनचं साइन काढून टाकलं हे GB अपॉन GA तसंच हे वरचं तसंच शिल्लक राहील न्यूमरेटर मधलं. हे साइनचं जर आपण काय केलं इंटू केलं तर या टर्मचा रेसिप्रोकल लिहावा लागतो. मग रेसिप्रोकल लिहिला तर RA स्क्वेअर डिवायडेड बाय G इंटू MA. सो सिमिलर टर्म इथं फक्त G ला G कॅन्सल होणार आहे. ओके. आणि आता इथं आपण ज्या व्हॅल्यूज तयार केल्या त्या व्हॅल्यूज आपल्याला इथं पुट करायच्यात. सो आपल्याला GA ची व्हॅल्यू माहिती आहे मग हे GB तसंच राहील अपॉन GA किती आहे बघा ट्वाइस ऑफ GB
इक्वल्स टू, इथं मास ऑफ प्लॅनेट बी नाही माहिती आपल्याला, सो मास ऑफ प्लॅनेट बी तसंच डिवायडेड बाय आर बी, रेडियस ऑफ बी किती आहे, ट्वाइस ऑफ रेडियस ऑफ ए. पण इथं आर बीचा पुन्हा बघा स्क्वेअर, मग आर बीचा स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर असेल 4 इंटू रेडियस ऑफ एचा स्क्वेअर असेल आर ए स्क्वेअर इंटू आर ए स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये, मास ऑफ प्लॅनेट ए सुद्धा आपल्याला माहित नाही. सो जी बी कॅन्सल, शिल्लक राहील 1/2 इक्वल्स टू इथं आर ए स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक राहिलंय काय बघा एम बी डिवायडेड बाय खालती शिल्लक राहिलंय 4 इंटू एम ए. तुम्ही जर प्रश्न वाचला असेल तर प्रश्नात आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. मग मला ह्या मास ऑफ बी ची व्हॅल्यू तयार करायची असेल तर हे अपॉन इकडे आलं तर इंटू होईल. सो देअरफॉर 4 इंटू मास ऑफ ए, हे अपॉनचं इंटू केलं, डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू एम बी. अँड देअरफॉर मास ऑफ प्लॅनेट बी जर आपण पाहिलं 2 1 जा 2, 2 2 जा 4, सो शिल्लक किती राहिलंय ट्वाइस ऑफ मास ऑफ प्लॅनेट ए. आता तर तुम्ही नीट पाहिलं तर मास ऑफ प्लॅनेट ए आपल्याला दिलेलं नाहीये. जर मास ऑफ प्लॅनेट ए दिलं असतं तर या ठिकाणी मी मास ऑफ प्लॅनेट ए ची व्हॅल्यू ठेवली असती, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं असतं, ते आपलं मास ऑफ प्लॅनेट बी झालं असतं. पण सध्या या एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलंय की मास ऑफ ए हे एम एच माना, त्यामुळे मास ऑफ प्लॅनेट बी चा आन्सर हे इन टर्म्स ऑफ मास ऑफ प्लॅनेट ए येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सॉल्व्ड मधला हा अनसॉल्व्ड मधला हा सेकंड क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट, कोणता तरी एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास आणि वेट हे अर्थवरचं दिलेलं आहे आणि ते किती आहे 5 kg अँड 49 न्यूटन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मास ऑफ ऑब्जेक्ट जे असणार आहे ते अर्थवरती असू देत नाहीतर युनिवर्स मध्ये कुठंही असू देत, त्या ठिकाणी ते मास हे सेमच राहणार आहे. ओके, सो या ठिकाणी मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आपण स्मॉल एम ने डिनोट करूया. ओके, हे काय घेणार आहे आपण, मास ऑफ ऑब्जेक्ट. सो मास ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेलं आहे 5 kg. दुसरी गोष्ट वेट दिलेलं आहे, पण आता वेट डिफरंट असतं. सो वेट हे जे काय आहे ते अर्थवरचं दिलेलं आहे, सो WE लिहूया आणि ते किती दिलेलं आहे त्यांनी 49 न्यूटन. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. ठीक आहे, याच्या व्हॅल्यूज आपल्याला मूनवरच्या विचारलेल्या आहेत, म्हणजे कशाची, मासची आणि वेट. त्या ऑब्जेक्टचं मास मूनवरती काय असेल आणि त्या ऑब्जेक्टचं वेट मूनवरती काय असेल. आत्ताच मी सांगितलं की मास ही जी काय कन्सेप्ट आहे किंवा मास ही जी काय क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी ऑल ओव्हर द युनिवर्स सेम असणार आहे. सो अर्थवरती मेजर केलं काय आणि मूनवरती मेजर केलं काय, दोन्हीही ठिकाणी कसे असणार आहे, सेम असणार आहे. सो देअरफॉर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपला असेल मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इज इक्वल टू सेम असेल. सो सेम म्हणजे 5 kg आहे, सो मास जे काय असेल ते 5 kg राहील. पण वेट हे डिफरंट असतं आणि वेट का डिफरंट असतं हे आपल्याला माहिती आहे, कारण वेटचा फॉर्म्युला काय असतो सांगा, m इंटू जी. आणि हा जो काही जी आहे ज्याला आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो, हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे डिफरंट असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे अर्थसाठी वेगळं असणार आहे, त्याच पद्धतीनं मूनचा विचार केला तर मूनसाठीचे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, वेगळं असणार आहे. मग हे जी डिफरंट असतो डिफरंट प्लेसेसला, म्हणून W सुद्धा काय असतो, डिफरंट असतो डिफरंट प्लेसेसला. ठीक आहे, MCQ साठी तुम्ही हा पॉइंट लक्षात ठेवू शकता. ओके, मग आता आपल्याला वेट तयार करायचंय आणि वेट तयार करण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, ॲज्युम दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. सो बघा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी मूनवरचं आहे म्हणून कॅपिटल M इज इक्वल टू 1/6 ऑफ काय सांगितलंय, दॅट ऑन द अर्थ, म्हणजे अर्थ वरची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नाही तयार करायचं, मला तयार करायचंय वेट. आणि वेटचा फॉर्म्युला असतो m इंटू जी. धिस m म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट. मग मास ऑफ ऑब्जेक्ट हे तर सगळीकडे सेम आहे ना, मग मला वेटचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी मी काय करतो, हे जे गिवन इक्वेशन आहे याच्या LHS ला m न मल्टिप्लाय करतो. मग मी LHS ला m न मल्टिप्लाय केलं
तर मला RHS ला सुद्धा m न मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो m इंटू जी म्हणजे वेट. मग बघा m इंटू जी ऑफ मून म्हणजे हे वेट ऑन मून असेल. 1/6 ऑफ m इंटू जी ऑफ अर्थ. सो हे वेट ऑन अर्थचा फॉर्म्युला असेल. जिथला जी तिथलं वेट. ओके. सो वेट ऑफ मून आपल्याला माहित नाहीये, तेच आपल्याला तयार करायचंय. इक्वल्स टू 1/6 इंटू वेट ऑन अर्थ. सो वेट ऑन अर्थ किती आहे सांगा? 49. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर समथिंग 8.1 असं काहीतरी तुमचा आन्सर येईल या ठिकाणी. आणि हे जे काय आन्सर असणार आहे हे आन्सर इन टर्म्स ऑफ काय असणार आहे सांगा? न्यूटन. का? हे काय आहे? आपलं वेट आहे. मग फायनल आन्सर तुम्ही काय लिहिचाल? 2 क्वेश्चन्स विचारले, त्याचं फायनल आन्सर पहिल्यांदा मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इक्वल्स टू 5 kg आणि त्याच्या खाली सेकंड पॉइंट टाकून लिहिणार वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इक्वल्स टू 8.1 न्यूटन. आय होप आपण जे काय आज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचा जो काय फॉर्म्युला आहे याच्यावरचे जे काय आपण एक्झाम्पल्स घेतले ते एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. याच्यावरती जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तो डाऊट आपण क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज समजत असतील, मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.